परभणी जिल्हा दौऱ्यावर भाजपमध्ये मोठ्या प्रवेश झाले आहे। निवडणुकीच्या तोंडावर किती महत्त्वाची आहे आजची पक्षप्रवेश? हे माझे जुने सहकारी आहेत, मग ते बोराडे असो, साडेगावकर असो, आमचे बाकीचे प्रमुख लोक जे आलेले आहेत ते सगळे माझे एकेकाचे जुने सहकारी आहेत आणि स्वाभाविक आहे की एक प्रकारचं अटॅचमेंट जे आहे ते कायमच आहे। त्यांची इच्छा होती आज आपण भाजपमध्ये यावं आणि मेघनाथांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करावं। मी त्याला सगळं बिलकुल आलं पाहिजे। राज्यामध्ये चांगलं काम चाललं आहे, देशाचं उत्तम काम चाललं आहे, तर मुख्य प्रवाहामध्ये येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन यश मिळालं पाहिजे अशी त्याची एकजूट तुम्ही करा। ते प्रतिसाद दिला आणि पुन्हा कार्यक्रम झालाच। स्थानिक स्वराज्य निवडणूक भाजपनं सोबडावर लढावं असं कार्यकर्त्याची भावना आहे। पालकमंत्री परभणीच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा तिच्या व्यक्त केली। असं आहे की वरिष्ठ पातळीवर असं ठरलं आहे की स्थानिक लोकांची जी इच्छा असेल त्या पद्धतीने तो निर्णय व्हावा असे जवळपास भूमिका आहे। आता निर्णय पालकमंत्री आणि बाकी आमदारांना मिळून घ्यायचं काय करायचं। इन्कमिंग सुरू आहे मोठ्या प्रमाणावर। नितीन गडकरींनी आज असं विधान केलं आहे की नवीन इन्कमिंग आयात होते भाजपमध्ये, मात्र जुन्या कार्यकर्त्यांना देखील सांभाळा, अन्यथा जेवढा ताकदीनं वरी जातो पण तेवढ्या ताकदीनं खाली येणार। तसं मला वाटतं की नवीन जुनाचा विषय बोलण्यापेक्षा जुने जे निवडून येण्यासारखे त्यांनाही न्याय दिला पाहिजे। नवीन जे येऊन ताकद वाढते आहे त्यालाही सोबत घेतलं पाहिजे। दोघांना एकत्र आणून काम झालं तर मला वाटतं सोने पे सुहागा आहे। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये राजकीय भाव असल्याचं विरोधक आरोप करतात। चौकशीमध्ये खरं काय निघेल ना, आपण असं बाहेर बोलण्यापेक्षा सत्यता चौकशीमध्ये समोर येईल। संजय राऊत म्हणतात देवेंद्र फडणवीसकडं राजकीय कामं करण्यासाठी वेळ आहे, मात्र गृहमंत्र्यासाठी वेळ नाही, गृहमंत्रालयासाठी। त्यामुळे असा घटना घडत आहे। राजकीय आरोप करणं हे त्यांचं कामच आहे। ते अतिशय उत्तमपणे राज्याचा कारभार राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत। गृह विभाग सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आहे। अशा घटना ज्या घडतात त्याच्यामध्ये चौकशी होऊन जे काही जबाबदारीच्या कारवाई करतीलच। कर्जमाफीसाठी आज शेतकऱ्यांनी नांदेडमध्ये अजित पवारांच्या सभेत गोंधळ केला। निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं की 7-12 कोरा करून। मला वाटतं की अजित पवार जे बोलले ते त्यांनी सांगितलं की योग्य वेळेस आम्ही हा निर्णय घेऊ। याचा अर्थ पंचांग पाहून निर्णय घेऊ असंही होत नाही। याचा अर्थ एवढाच आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ज्यावेळेस आता आपण परवा जे नुकसान झालं अतिवृष्टीमुळे जवळपास 32,000 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीतून दिले, तर अग्रक्रम कुठल्या गोष्टीला घ्यायचं? ज्यावेळेस आपल्याकडे निधीची अडचण असते त्यावेळेस अग्रक्रम ठरवावा लागतो। पहिला निर्णय जो घेतला तो शेतकऱ्यांसाठीच घेतला आणि कर्जमाफीचा निर्णय अजित पवार म्हणले आम्ही नाकारत नाही, योग्य वेळ आल्यानंतर आम्ही देऊ, ज्यावेळेस आमची आर्थिक परिस्थिती चांगली त्यावेळेस आम्ही देऊ। हेक्टरी 30 ते 35,000 देऊ म्हणणारं सरकार 8,500 हेक्टरी शेतकऱ्यांच्या 28,000 नाही 18,500 पर्यंत 10,000 रक्कम अजून अतिरिक्त त्या मिळालेली आहे आणि 18,500च्या आसपास हेक्टर चालली 3 हेक्टरपर्यंत। 10,000 राज्यासाठी म्हणले फसव पॅकेज आहे। आता प्रत्यक्षात पैसे ज्यांना मिळतात जाऊन विचारा की खरं आहे की खोटं आहे। राहिलेले 10,000 निवडणुकीच्या वेळी देणार का असा सवालही त्यांनी उपस्थित। ठीक आहे, त्यांचं काम आहे, कारखाने सुरू होत आहेत, त्याच्या अगोदर काहीतरी नवीन काहीतरी आपण केलं पाहिजे त्याचा प्रयत्न आहे। त्यांची मुवमेंट वेगळी आहे, माझी भेट झाली त्यांची मगाशी। थँक्यू, चला ओके।